जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. सर एक शंका विचारू का? बोला ना. इथे सर पहिलं जे वाक्य आहे ना तिथे अपरम जे आहे हं. तिथं दुसरीकडे असा का अर्थ म्हणजे असं तिथं काही सप्तमी किंवा असं काही नाहीये ना? नाही नाही, तसं नाहीये ते. अपरम म्हणजे हं. दुसरे, दुसरीकडे म्हणून ते वाक्यात बसवण्यासाठी मग त्याचा दुसरीकडे केलंय अर्थच ते. तो आहे का? हो हो. ओके. अपरम म्हणजे दुसरं. ओके. ओके. दुसरं हा असा हं. अर्थ होतो ना हा. हो हो. आणि यद म्हणजे जे आणि तत् म्हणजे ते. बरोबर. तत् जे मग आहे ते ऍक्च्युली नपुंसकलिंगी रूप आहे बरं. तत्चं. हा. ठीक आहे. नपुंसकलिंगी तत् जे आहे म्हणजे तो ती ते मधला हा. तत्, त्याचं पुल्लिंगी सह हा. होतं, स्त्रीलिंगी सा होतं. हम्म. तसंच नपुंसकलिंगी हम्म. त्याचं तत् होतं, तत् किंवा तद. तत् होत. हा. हा. आणि तसंच इथं यदचं पण झालेलं आहे. हो. यद पण इथं नपुसकलिंगीच आहे. यद कुठे आहे यद? त्याच हा, वाक्यात हे आहे बघा. यद. हा, अत्र यद. बरोबर. हा. बरोबर बरोबर. यद आणि तत् दोन्ही तसेच बरोबर आहेत. मग बरोबर. आपण इथं जेव्हा आणि तेथे असा अर्थ घेतला तिथं जे आणि ते असं होईल ना तिथे अर्थ? नाही, यदचा ऍक्च्युली काय आहे, यद जो आहे हा. त्याचा अर्थ जो जी जे असा आहे. करेक्ट. हा. त्यामुळे हा. यत किंवा यद जे आहे त्याचा अर्थ हा. जे, म्हणजे नपुंसकलिंगी आहे ते, जे हा. होतं त्याचा. जे. हा. हा. तेच तेच. हं. म्हणून मग इथं जेव्हाच्या ऐवजी जे आपण जे घ्यायला हवं आपण ना सर? पाहतो चालेल, हा. तसंही हा. चालेल. जे आपण आणि हं. ते. हा. किंवा येथे कारण आणि यदा दुसरे म्हणलं जे तर आपण पाहतो असं पण चालेल हा. तिकडे. येथे हा. आणि दुसरे जे आपण पाहतो तेथे हा. फुलांचे सौंदर्य दिसते किंवा हा. आहे. हा. 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 कारण यदा आणि तदा असतं तर जेव्हा तेव्हा झालं जेव्हा असतं ना? तेव्हा आहे. बरोबर हा. बरोबर बरोबर. थँक्यू. बर. काल आपण ते डिस्कस करत होतो, वेळ संपली तेव्हा. शंका होती कोणाची तरी, ते आपण एतद आणि इदम कधी वापरायचं, आणि मग त्याचा बेसिकली दोघांचा अर्थ हा ही हे हाच आहे, फक्त ते कधी वापरायचं. तर एतद जो आहे म्हणजे त्याची रूप एषा किंवा एषा किंवा एतद वगैरे होतात. ते आपण जेव्हा काही जी ज्या गोष्टीबद्दल आपण बोलतो ती अगदी खूप जवळ आहे आपल्या, ओके, आणि आपल्या नजरेत आहे, ओके, खूप जवळ आहे आणि नजरेत, तेव्हा आपण ते एतद हे सर्वनाम वापरतो. आणि त्याची रूप मग एषः, एषा किंवा एतद वगैरे होतात. आणि इदम जे आहे तर म्हणजे आपल्या नजरेच्या टप्प्यात आहे, पण आपल्या अगदी जवळ नाही, थोड्या डिस्टन्स वरती आहे, तेव्हा आपण इदम वापरतो. ठीक आहे. मग त्याची रूप ते आपण जे शिकलो ते अयम, इयम किंवा इदम अशी होतात. आता सरमिसळ होते दोघांच्या बाबतीतही, पण ह्याचा एक जनरल व्याकरणाचा रूल हा आहे की अगदी जवळ असेल तर एतद वापरतात, आणि जरा डिस्टन्स वरती असेल तर मग इदम वापरतात किंवा त्याची रूप वापरतात. ठीक आहे. ठीक आहे. सर. मी विचारलं होतं हा त्यामुळे हा. हा मला कळलं. आणि दुसरं हे सीमाताईंनी जे काल विचारलं ते आता तुम्ही क्लॅरिफाय केलं ना, हा. म्हणजे अपरमच ते पहिलं जे वाक्य आहे ते बरोबर याचा अर्थ हा दुसरं आणि आणि बरोबर. मग तिथून पुढे येथे वाक्य चालू होतं. आणि हा. दुसरे जे आपण पाहतो, शब्दशः घेतलं तर यतचा अर्थ जे होतो जेव्हापेक्षा, दुसरे जे आपण पाहतो तेथे फुलांचे सौंदर्य आहे असं पण चालू शकेल ते. हम्म, शब्दशः अर्थ आपण जर घेतला तर. हम्म.
सर आणखी एक तर त्या विचारायचं होतं. अपरमचा येथे असा अर्थ, म्हणजे मी गुगल केलं ना, तर हम्म. अपरमचे येथे वगैरे असा अर्थ कुठे आलेला नाहीये नाही तसा नाही, त्याचा. अपरम म्हणजे दुसरे. इथे येथे दुसरे. म्हणजे अपरमचे हा अनेक अर्थ आहेत. हा अपरम म्हणजे इथे दुसरे दुसरे जे आपण हा, पाहतो दुसरे ते. पण असा दुसरा हा असा अर्थ आला नाही येथे थोडा. हा हा. पण दुसरा असा अर्थ नाही आलेला. मग किंवा असं कालवाचक त्याचं असतं, किंवा त्याचे इतर ह्याच्या व्यतिरिक्त आणि हे वगैरे असे अर्थ आहेत. पण हम्म. दुसरीकडे म्हणजे ठिकाण दाखवण्यासाठी अपरम वापरला नाही, असं म्हणजे नाही नाही, मला ते फक्त प्रश्न. दुसरीकडे म्हणण्यापेक्षा दुसरे जे आपण पाहतो जास्ती बरोबर आहे इथे, ते मी करेक्ट करून देईन. ठीक आहे ना. सर आणखी एक मला ते विचारायचं जेव्हा होतं. ते येतं. वाचल्यानंतर काय, मला ते वाचल्यानंतर काय असतं, च आहे ना, ते आधीच्या संदर्भातलं आहे. म्हणजे असा एक मिनिंग असा येतं, दुसरं म्हणजे माझं चुकलेलं असू शकते, हा की दुसरे म्हणजे किंवा हा, अशा की दृष्टीने हे आहे ते. आणि हा, अशाच याच्या हा, आधीचं वाक्य काय दुसरे होतं. म्हणजे की येथे हा, जे आपण इथे पाहतो हरिण ते आणि आहे शहद. फुलांचे बरोबर. सौंदर्य. हम्म. ते तिथे दुसरीकडे असं नाहीये. दुसरे म्हणजे असे दुसरीकडे. की हा. येथे असे आपण पाहतो ती गोष्ट आहे फुलांचे सौंदर्य, असं एक हम्म. मला फिलिंग आलं, म्हणून नाही, म्हटलं बरोबर आहे, बरोबर आहे. दुसरीकडे असं नाहीये. नाही, दुसरीकडे नाही होणार ते. दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे दुसरी एक आपण सांगतो, आपण आता प्राणी पक्षी हे बघितले, हम्म. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की येथे जे आपण पाहतो ते आहे फुलांचे सौंदर्य, असं एक मला वाटलं. नाही, बरोबर आहे, चालेल, तसंही चालेल. चालेल ना तसं? हो हो. थँक्यू सर. हा, सर म्हणजे मला आणि असं आणि विचार. म्हणजे असंही होईल, आणि दुसरे असे की येथे जे आपण पाहतो ते म्हणजे फुलांचे हा, सौंदर्य. तो मिनिंग मला हा, जास्त हा अप्रोप्रिएट तोच जास्त वाटतो खरा. अप्रोप्रिएट आहे. हा, हा ते म्हणजे हा फुलांचे सौंदर्य असं. हा, म्हणजे सीमाताई बहुधा काल हेच त्यांना अपेक्षित हा. होतं, हो हो, आणि मी हेच म्हणत होते का. तोच अर्थ निघतोय. बरोबर हम्म. बरोबर. आणखी एक विचारायचं होतं सर, की इदम आणि ते दुसरं एतत जे आहे ना, हम्म. तर ते सजीव आणि निर्जीव अशा गोष्टींसाठी काही त्याचं हे होतं का, की एक सजीव गोष्टींसाठी आणि एक निर्जीव गोष्टींसाठी असं काही आहे का? म्हणजे कारण आपण जे पाठीमागा वगैरेला आपण एतत वापरत होतो, पण हा. उद्यान वगैरे आलं तर आपण इदम वापरायला लागलो, म्हणून मला हम्म. असं वाटलं. नाही, तसं सजीव निर्जीव नाहीये त्याच्यामध्ये. नाहीये पण का? तुमचं ओके. पण ऑब्झर्वेशन बरोबर आहे, कारण आपल्या खूप जवळ जे असतं तिथे नॉर्मली सजीवच असतं ऍक्च्युली. ओके. आपण ते झाड म्हणतो किंवा हे झाड म्हणतो, तेव्हा याचं हे झाड म्हणतो तेव्हा आपण त्याला नॉर्मली इदमच वापरतो. म्हणजे ओके. हा माझा मित्र आहे असं म्हटलं की आपण मग एषः वापरतो. पण सरमिसळ होते, म्हणजे फक्त एक हा सर, सांगितलंय मिसळ व्याकरणातला बरोबर आहे. रूल. हो हो हो, बरोबर बरोबर. ठीक आहे, थँक्यू सर. पुढे जाऊया आपण. हा, आता संस्कृतमध्ये भाषांतर आहे आज बुधवार. अनघा ताई घ्या. हाँ, वहाँ एक जंगल है। नाही, वही आहे ते. हा, वही आहे ते. वही एक जंगल है. हा, वही आहे का? मग इथे तेथे म्हणून होतं, म्हणजे म्हणून तेथेच मला बरोबर आहे ना, कळलं. हिंदीमध्ये वही आहे म्हणजे तेथेच. वहा किंवा वही असा दृष्टी. ओके ओके. वहाँ किंवा वही एक जंगल है, तत्र एकः अरण्यः अस्ति. चालेल. तत्र एकम वनम अस्ति. एक साठी हम्म, एकम केलं. वनम हम्म. प्रमाणे एक चालेल, म्हणून ते वनम असल्यामुळे एकम झालं. तत्र हा, एकम अरण्य वनम असतं तर अस्ति. मग एकः अरण्यः हा, चालेल. बरोबर. ते अरण्य म्हणजे ते आपण ते मग ते अरण्य आपण नपुसलिंगी करतो ना, मग ते नपुसलिंगी हम्म. होतं. म्हणजे एका एकमच अरण्य असतो अरण्यमच लागेल का? एकः नाही लाग. एक नाही, अरण्य नपुसलिंगी आहे ना, ते अरण्य हम्म. म्हणतो ना आपण. म्हणजे एकम त्यामुळे अरण्यम हा, तेच चालेल. अरण्यम असतं. वनम वने वनाने सारखं तसंच चालेल ते. बर. अंजली ताई घ्या. हो, ते फार मोठे आहे हं, ना. वह बहुत बडा है. बडा है. हा, हा, आता वह म्हणजे त्याला आता ते नपुसकलिंगी बरोबर. जंगलाबद्दल चाललंय, वनाबद्दल चाललंय, नपुसलिंगीच आहे ते. हा, मग त्याचं काय येईल? 6 ते 7. वह म्हणजे मग तो तिथे येणार ना, वह म्हणजे तो ना. हा हा ताने. हा, म्हणजे तद तद धातू येणार तिकडे, तद सर्वनाम येणार. आणि फारला काय म्हणायचं? विशाल बहुत. हा, बहुविशाल. खलू चालेल, मला वाटतं किंवा खलू चालेल. अतिव पण चालेल. अतीव पण अतिव पण चालेल. हा. चालेल. हा, विशालम असती. काय केलं. आता ते आहे ना, अतिविशालम. हा, मग पूर्ण वाक्य काय केलं. तत्
अतिविशालम अस्ति. बरोबर. तत् अतीव विशालम अस्ति. काय विशालम आहे? अस्ति. विशाल आहे म्हणून विशालम केलं, द्वितीया केली. नाही, प्रथम हो. नाही, विशेषण आहे ते, त्यामुळे विशालम केलं विशेषण. आपण तिथे. हा. अतीव विशालम. हम्म. अपूर्वा ताई घ्या पुढचं वाक्य. सर विशालह का नाही येणार ते? नाही, ते वनाबद्दल चालू आहे ना, वनाचं विशेषण आहे ना ते. हा. वन नपुंसकलिंगी आहे म्हणून ते विशालम झालं, विशेषण आहे ते. अपूर्वा ताई घ्या. वन का राजा शेर है. ओके. वनस्य नृपः सिंहः सिंहः अस्ति. अस्ति. बरोबर. वनस्य नृपः सिंहः अस्ति. बरोबर. गॅलेक्सी शुभाताई होत्या का? गॅलेक्सी A26 5G. गॅलेक्सी A26 5G शुभाताईच होत्या ना काल? कोण होतं? हो, शुभाताईच होत्या. हो. हो, हाँ. माझंच आहे सर, घेते मी. हा, घ्या. इसीलिए उसे वनराज कहते हैं. म्हणून त्याला वनराज म्हणतात. म्हणतात. हा. म्हणजे अतः तस्मै वनराज वदिष्यति. हा. अथ एव नाही म्हणून. तस्मै काय केलं? त्याला त्याला म्हणजे मग- त्याला म्हणून त्याला म्हणजे मग द्वितीय येणार ना. अतः तं वनराजः हा उच्यते किंवा हा. कथयन्ति. उच्यते तुमचं झालं नसावं कथयन्ति. नसेल, कारण आपण हा वदिष्यन्ति येत नाही का? व- नाही, वदिष्यन्ति कहते नाही हैं. नाही नाही, भविष्य काळ तर नाहीच येणार, ते वर्तमान काळच पाहिजे तिला. वदिष्यति वदिष्यति म्हटलं. श तुम्ही पोटफोड्या श वापरला ना. वदिष्यती म्हणजे वदती. पोटफोड्या श वापरला, वदिष्यति. भविष्य काळ केलं तुम्ही हा. त्याला. हा हा हा. किंवा मग वदंती असं म्हटलं तर जास्ती बरोबर होईल मग तिथे. अच्छा. पण हे कहते आहे ना, वदंती. आपण कथा सांगतो. वद एकवचन म्हणजे सर, बोलणे, एकवचन अशा दृष्टीने वदती. आपण वद वापरतो, म्हणून त्याला नाही, पण वनराज एकवचन बोलतात नंतर- असं नाहीये ना. एकवचन आहे तर वदती म्हटलं तर काय? हा, पण वदती. मग कथयंती का आलं? कथयती पाहिजे ना. हा, बरोबर. हा, म्हणजे ते एकवचन. खूप जण त्याला वनराज म्हणतात, अशा दृष्टीने ते आहे. हा, म्हणजे अशा कोण याने ते म्हणतं? वनर. खूप जण म्हणतात. ठीक आहे. वनराज तर इथे अतएव काय? अतएव अतएव म्हणजे म्हणून. अतएव केलं की तो च येतो तिकडे ना. म्हणूनच असं म्हणायचं का तुम्हाला? मग म्हणूनच त्याला वनराज म्हणतात असं असतं तर मग ते अतएव आलं असतं तिकडे. ते नुसतंच म्हणून असं आहे ना तिथे, म्हणून त्याला वनराज म्हणतात, म्हणून ते आपण अतः केलं, एव नाही घातलं, कारण ते तसं नाहीये ना. म्हणूनच असं वाक्य नाहीये, इसिलिये ही असं शब्द नाहीये तिकडे, त्यामुळे आपण तिथे अतःच केलं नुसतं. वदंती चालेल ना? वदंती. वदती चालेल त्याला, पण वदतीचा जर शब्दशः अर्थ घेतला तर बोलणे असा होतो. हा. इथे आपण अच्छा. कहते म्हणजे आपण कथा सांगतो, म्हणतात. त्याच्या दृष्टीने कथती येते. हा, ओके. म्हणतात या दृष्टीने, म्हणून ते कथयंती किंवा कथती चालेल. हा. प्रभाते घ्या. हो, शेर मांस खाता है. म्हणजे सिंह मांसम भक्षती. भक्षती किंवा खादती काही आदती नाही चालेल. चालणार. चालेल चालेल खादती. चालेल. हा. मासम चालेल, खादती. चालेल. काय खातो? मांस खातो, म्हणजे द्वितीय पाहिजे मासमची. ठीक आहे. सिंह मासम खादती. प्रीतीताई घ्या. यह जीभ से पानी पीता है. सहा जिव्हा म्हणजे मालासारखं चालू. बरोबर. जिव्हया. जिव्हया. सहा जिव्हया जलम पिबती. पिबती. बरोबर. किंवा यह आहे ना, म्हणजे अयम जिव्हया ओके. जलम पिबती. म्हणजे हा आहे ना, हा जिभेने पाणी पितो असं आहे, म्हणून आपण अयम केलं तिकडे. आपण एशा नाही म्हणणार येते, कारण आपल्या जवळ सिंह वगैरे नको आपल्याला, त्यामुळे दूर असल्या.
सर तुम्ही हे PDF पाठवाल का हिंदी वाक्यांचे? इथे मराठीत आमच्याकडे आहे ते. काल पाठवली ना मी. तो काल जिभेने हिंदी पाणी पाठवली. पितो असे हा, वाक्य आहेत. हा, काल मी हिंदीच हिंदी PDF पाठवली हिंदी की actually. पाठवली का सर? हिंदीची. पाठवली? काल मी हिंदीचीच PDF पाठवली. ओके सर. रंजनाताई घ्या पुढचं वाक्य. रंजनाताई घ्या. मी घेऊ का? हा, रंजनाताई. रंजना हाँ ताई, हाँ घोंगडे. सर। हा हा. जंगल में चीते, भेड़िए और रीछ भी रहते हैं. हम्म. अरण्यात चित्ते, कोल्हे आणि अस्वले सुद्धा असतात. बरोबर. हम्म. अरण्ये वने शब्द पाहतो सर. अरण्ये वने चित्त्याला चित्र. चित्रकाहा, हम्म. चित्रकाहा, भेड़िए, लांडग्याला वृकाहा. वृकाहा, कोल्हे ना. कोल्हा आहे. शृगालाहा, शृगाला. अपि आणि वसंती, अस्वलाला काय वापरला? भल्लाहा. चित्रकाहा. वृका म्हणजे इथे वृका वापरले. वृकाचा अर्थ काय दिला होता? वृकाचा अर्थ लांडगा दिला. लांडगा होतो. भेडिये म्हणजे लांडगा का काय? भेडीचा लांडगा होतो. हो. लांडगा होतं का? म्हणजे लांडगा म्हणजे शृगाल काय का? शृगाल आहे का? अच्छा. नाही, शृगाल मराठीत कोल्हा आहे. शृगाल कोल्हा आहे. काय मराठीत कोल्हा कोल्हा आहे का? लिहिलंय. हो, मराठीत कोल्हा. शृगाल कोल्हा. अच्छा, ठीक आहे. हा. तर वने म्हणजे जंगल में वने चित्रकाहा वृकाहा भल्लाहा च निवसंती. किंवा इथे आणखीन एक ऑप्शन दाखवलंय, चित्रक वृक डॅश डॅश आणि भल्लाहा. फक्त शेवटच्याच रूपाचं फक्त त्याने बहुवचन केलंय. तर असंही चालते. पण आपल्या धड्यात जो होता आधीच्या धड्यामध्ये तिथे पण असंच वापरलं होतं. त्यामुळे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर असं खूप मल्टिपल असेल तर प्रत्येकाचं विभक्ती करण्यापेक्षा सगळं असं एकत्र करायचं आणि शेवटच्याची फक्त विभक्ती बरोबर करायची. सर पण इथे भी पण आहे ना, म्हणजे अपी पण आलं पाहिजे ना सर? अपी नाही काय वापरलं. ते? च अपी निवसंती आलं पाहिजे ना? हा चालेल. अपी भी साठी अपी चालेल. अपीच्या निवसंती चालेल. निवसंतीच हवंय का? संती चालणार का? काय ते? सुद्धा असतात. वसंती म्हणायचं का तुम्हाला? राहतात अशा दृष्टीने. अपी संती असं नाही होणार ना. अपी भल्ला अपी संती. नाही, आहेत अशा दृष्टीने नाहीये ना ते. राहतात अशा दृष्टीने आहे ना ते. रहते आहे ना. रहते म्हणजे निवसंतीच होणार ना मग ते. किंवा नुसतं मराठीत भी असतात है. असं आहे. मराठीत वाक्यात असतात असं लिहिलंय. मराठीत काय आहे वाक्य? आहे असं आहेत का? चित्ते, हो, आणि असतात. अस्वले सुद्धा असतात. हा, मग संती चालेल तिकडे. हा. अरण्ये चित्रकाहा शृगाला च भल्ला अपि संती असं येईल का? चालेल चालेल. पण काय आहे ना, परीक्षेत राहते आलं तर तुम्हाला मग निवसंती लिहावं लागेल. तिकडे मग संती चालणार नाही. सर एक विचारायचं होतं, इथे अयम जिव्हाया जलम पिबती म्हणजे जीभसे म्हणजे जिभेने असं, म्हणजे जिव्हेनं असं नाही होणार? जिभेनेच येणार ना ते. जिव्हेनं असं नाही होणार का? मालासारखं चालणार ना. जिव्हा आहे. ना. शब्द जिव्हा आहे ना तो. त्यामुळे मालया तृतीय आहे. त्यामुळे आपण जिव्हया केलं तिकडे. संजीवनी ताई घ्या. मला सांगितलं. हो संजीवनी ताई घ्या. हाथी पर राजा बैठता है, हत्तीवर राजा बसतो. हस्तहा नाही, हस्त शब्द वापरू नका. कारण हस्त काय आहे ना, तो शब्द म्हणजे
हस्त जो शब्द आहे त्याची विभक्ती थोडी आता वेगळी हाता चालते, धरून. ते देवप्रमाणे नाही हा. चालत, त्यामुळे गज शब्द वापरा. गज, हाँ गज गज. हा गज गजस्य गज गजस्य वर गजे. रूप हत्ती पर म्हणजे ते सप्तमी वर दाखवते म्हणजे हम्म. गजे 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 नृपः अ, तिष्ठती आहे का? तिष्ठती किंवा उपविशन्ति उपविशती. हा. किंवा त्याने गजस्य उपरी शब्द वापरला, उपरी म्हणजे वरती होतं, म्हणून ते अच्छा अच्छा. म्हणून म्हणजे नृपः हत्तीच्या गजस्य उपरि वरती म्हणून की त्याने गजस्य उपरी केलं. पण तुमचं पण बरोबर आहे, गजे नृपः तिष्ठती किंवा उपविशती चालेल. गजे नृपः तिष्ठति हा हा चालेल. इथे उपरी शब्द उपरी म्हणजे आपण उपरचा शब्द हिंदी मध्ये तो याच्यावरनं चाललेला आहे, म्हणजे हत्तीच्या वरती अशा दृष्टीने गजस्य उपरी केलंय. पण आपण गजे नृपः तिष्ठती किंवा उपविशती चालेल. चालेल ना. गजे नृपः तिष्ठति तिष्ठती, उपविशती. तिष्ठती किंवा उपविशती दोघांचा अर्थ बसणे असाच आहे. सरोजिनीताई घ्या पुढचं वाक्य. हाथी मांस नहीं खाता, गजहा न खादंती. मांसला काय आपल्याला आहे? मांस मांसम केला ना. ना तो शब्द आहे. हा मांसम मांसम न खादती. बरोबर. गजहा मांसम न खादती. सविताताई घ्या. हो. गजः शनै शनै असंच येईल का धीरे धीरेला? बरोबर आहे. हाथी धीरे धीरे चलता है. गजः शनै शनै चलती. चलती. शनैही शनैही अव्यय आहे आणि ते शनैही शनैही तसंच चालतं, हळूहळू चालतो. सारिताई घ्या. हा सर. पण घोडा जलद धावतो, परंतु घोडा तेज दौड़ता है. परंतु लक्षात येत नाही सर. अश्वः सत्वरे धावती, परंतु अश्वः वेगेन किंवा तीव्रम धावती. म्हणजे किंतु, परंतु म्हणजे किंतु. ओके. अश्वः वेगेन धावती किंवा तीव्रम धावती हा पण शब्द चालेल, अव्ययच आहे ते. तीव्र अव्यय आहे आणि वेगेन हे नाम आहे म्हणून ती तृतीय आली, वेगेन धावती. तर तरी नाही. काय ते? परंतुला तरी. काय ते? परंतुला तरी. तरी. तरीही शब्द. तरीही. तरीही. अच्छा. तो शब्द तर हे आपण ते आधीच्या एका वाक्याच्या संदर्भात असेल तेव्हा आपण वापरतो साधारण. हा तरी, पण ती पेयर आहे ना. यदि तर्हि, यदि तर्हि. यदि तरी म्हणजे चालेल. पुढचा सीमाताई घ्या. सैनिक घोडों पर बैठते हैं. सैनिक घोड्यांवर बसतात. सैनिकाः अश्वे तिष्ठन्ति. अश्वे उपरि घोडों पर. अश्वेचं पण बहुवचन आहे. बहुवचन होईल ना. बहुवचन अच्छा, आहे. घोडों पर. अश्वेषु, घोडों पर. अश्वेषु अश्वेषु तिष्ठन्ति. तिष्ठन्ति. सैनिकाः अश्वानाम उपरी तिष्ठन्ति, जे आपण मगाशी केलं तसंच, किंवा आरोहंती किंवा उपविशंती काही चालेल, किंवा अश्वेषु पण चालेल. तुम्ही वर ते याची सप्तमी केली तर उपविशती चालेल का? हा. सैनिका उपरी केल्यामुळे ते अश्वानाम केले त्याने इथे. ठीक आहे. उपविशंती. पृष्ठे म्हणजे पाठीवर ना, घोड्यावर. हा पाठीवर. म्हणजे घोड्यांच्या वरती बसतात म्हणून त्याने अश्वानाम उपरी केलं, किंवा सैनिकाः अश्वेषु तिष्ठन्ति पण चालेल, किंवा आरोहंती. आरोह हा शब्द संस्कृतच आहे, आरोहंती पण चालेल. आपण आता उपविशंती पण पाहिलं, उपविशंती पण चालेल, काही चालेल. तिन्ही पैकी कुठचाही धातू वापर. आरूढ होणे. हा बरोबर.
इथे पर हा शब्द असल्यामुळे उपरी आलंय ना सर? उपरी नाही, उपरी म्हणजे वरती, आणि वरती. वरती असल्यामुळे ते पर घोड्यांच्या हा शब्द वरती होतं आल्यामुळे ते, उपरी. म्हणून हा. त्याने इथे षष्टी वापरली आहे. हो. ठीक आहे. पण असं नाही केलं तर तुम्ही नुसतं अश्वेषु, ती पण सप्तमी आहे, म्हणजे ऑन द हॉर्सेस असं, किंवा तशा दृष्टीने केलं तर मग अश्वेषु तिष्ठन्ति किंवा अश्वानाम उपरी तिष्ठन्ति, आणि धातू तर आरोहंती, तिष्ठन्ति किंवा उपविशन्ति काही चालेल वापर, फक्त बहुवचन पाहिजे. तर एक शंका होती, आपण तिष्ठन्ति हा शब्द जो आहे तो तिथे थांबलेला आहे, तेव्हाही आपण थांबणे ह्याच्यासाठी पण वापरतो नाही, ना सर? ऍक्च्युली तिष्ठन्ति, तिष्ठन्ति हा जो शब्द आहे, धातू आहे, तो काहीतरी एका ठिकाणी स्थिर असल्याचं सांगतो. त्यामुळे बसलेला पण माणूस स्थिरच असतो ना. अच्छा, स्थिरता उभा दर्शक. असलेला ओके. माणूस क्यू मध्ये उभा असलेला माणूस पण स्थिरच असतो, म्हणून आपण इथे उभा राहतो म्हणतो, क्यू मध्ये उभा राहतो किंवा पाटावर बसतो. तिष्ठन्तीच आहे, कारण तिष्ठन्तीचा मूळ अर्थ एका ठिकाणी स्थिर राहणे असा आहे. म्हणून आपण बसला सुद्धा, आपण बसला की स्थिरच असतो माणूस, एका ठिकाणी उभा असेल तर पण स्थिरच असतो माणूस, म्हणून आपण हे दोन्ही ठिकाणी वापरतो शब्द. ओके. आणि हा आरोहंती याच्यामध्ये धातू आरोह असा आहे का? हो हो, म्हणजे स्वार होणे असं, स्वार होणे, आरूढ होणे. हा, आरूढ होणे. शुभदा ते घ्या. घोड़ों पर बैठकर वे युद्ध करते हैं। अश्व अश्वम उपरी अश्वेषु पण चालेल। हो हो, अश्वेषु तिष्ठती ना, बैठकर हा, स्थितः, पण याचं मराठी आपण काय करतो, बसून. बसून, बसून घोड्यावर केलं ना. बसून। हा, मग काय होईल हा. त्याचं? तिष्ठत्वा होईल ना? नाही, तिष्ठत्वा तिथे स्थित्वा तिष्ठत्व काहीतरी असेल. स्थित्वा होतं, स्थित्वा होतं. स्थित्वा. स्थित्वा. अश्वेषु तिष्ठम युद्धम करते हैं, कुर्वन्ति। कुर्वन्ति. हा, म्हणजे अश्वानाम उपरी, परत सेम उपरी वापर, अश्वानाम केलं, स्थित्वा, आरुह्य, ओके, उपविश्य. ह्या दोन्ही ठिकाणी आरुह्य आणि उपविश्य का केलं, तर इथे उपसर्ग असल्यामुळे तो ल्यप प्रत्यय केला इथे. उपमध्ये सुद्धा उप अधिक विष आहे, त्यामुळे तो उपविश्य केलं, लप प्रत्यय वापरला. स्था तिष्ठतीमध्ये स्था हा नुसताच धातू आहे, म्हणून तो क्वा प्रत्यय केला इथे. ठीक आहे, तिन्ही रूप लक्षात आली असतील तुमचे, तिघांचा अर्थ तसाच आहे, बसण्याचाच आहे. ठीक आहे, इथे क्वा प्रत्यय वापरला, आणि इथे दोन्ही ठिकाणी उपसर्ग असल्यामुळे ते लप प्रत्यय वापरला, त्यामुळे आरुह्य किंवा उपविश्य आलं. वे येते युद्धम कुर्वन्ति. अश्वेषु तिस्त्वा असंही चालेल, अश्वेषु स्थित्वा ते युद्धम कुर्वन्ति चालेल. अश्वे स्थित्वा नाही येणार. अश्वेषु ना, घोडोंपर आहे ना, घोड्यांवरती आहे ना, बहुवचन आहे. हा, त्यामुळे सप्तमी बहुवचन येणार तिथे. अश्वेषु, नाही, आमच्याकडे घोड्यावर आहे ना. एक सिंग्युलर आहे का तुमच्याकडे? आपलं पण घोड्यांवर आहे. घोड्यांवर आहे, घोड्यांवर आहे. घोड्यांवरच आहे. आणि परत वे सैनिक आहे ना तिथे, घोड्यांवर बसतात. हा, वे आहे ना इथे, ते पण बहुवचनच हा, आहे. येस येस, घोड्यांवर आहे सर. अश्वेषु. सर, युद्धाला आजी हे म्हणतात का? हो, तो पण शब्द आहे त्याला. युद्ध. तो पण आहे. उपरी. शुभांगी ताई, तुमचं झालं का, घेतलं का तुम्ही? नाही हा, नाही घ्या, नाही, मी घेते. घ्या, हा, घ्या. उंटों पर बैठकर युद्ध नहीं करते. उंटावर बसून ते युद्ध करीत नाहीत. मराठीमध्ये ते पण घातले हा हो त्यांनी. का? ओके. हा, मग उंट म्हणजे उष्ट्र ना, उष्ट्र, बरोबर. मग उष्ट्रेषु असं चालणार का ते? चालेल चालेल. उष्ट्रेषु स्थित्वा ते युद्धम न कुर्वन्ति. न कुर्वन्ति.
किंवा उष्ट्राणाम उपरि स्थित्वा आरुह्य उपविश्य युद्धम न कुर्वन्ति किंवा उष्ट्रेषु स्थित्वा आरुह्य उपविश्य, तिन्ही ऑप्शन्स आहेत, युद्धम न कुर्वन्ति. वृंदाताई घ्या. ऊंट रेगिस्तान में चलते हैं. रेगिस्तानला काय आहे? उष्ट्रे. रेगिस्तानला मरु शब्द आहे, मरुभूमी किंवा मरु. मरुभूमी. उंटाला उष्ट्रा आली का? बरोबर. मरुभूमी. चलंती. मरुभूमी आता कसा चालेल? मरुभूमी. भूमे. मरुप्रदेश येईल ना, मरुप्रदेश. मरुप्रदेश स्थळ काळ आहे ना, त्यामुळे ते कसं येणार? हा, म्हणजे सप्तमी येणार ती. उष्ट्राः मरुप्रदेशे चलन्ति. म्हणजे तुम्ही प्रदेश केला का? ओके, ठीक आहे. किंवा उष्ट्राः मरुभूमौ, आपण ते केलं ना, सप्तमी त्याची हे आहे, भूमी. एक कवी सारखं झालं, कवौ, तसं भूमौ, मरुभूमौ किंवा मरुप्रदेशे. कोणता पाठ आहे? बहुवचन असल्यामुळे ते चलंती. उष्ट्राः बहुवचन असल्यामुळे उष्ट्राः मरुभूमौ किंवा मरुप्रदेशे चलंती, चालतात. चरंती पण चालेल का सर? काय ते? चरंती चरंती म्हणजे ऍक्च्युली खाण्याच्या दृष्टीने जास्ती बोईसर पडतं. चरतात असं होतं. सर इथे मराठीत वालुकामय असं वापरलंय. वालुकामय म्हणजे वाळवंटातच. वाळवंट प्रदेशात. अपर्णाताई घ्या. वे खूप पाणी पिते है. खूप पाणी पिते है. वे खूप पाणी पिते है मराठीमध्ये आहे, ते खूप पाणी पितात. जलम पिबन्ति. सा बहुवचन आहे. तानी बहुनी जलम पिबती. नाही, उंट आहे ना, तो उंटाबद्दल बोलणं चाललंय. तो उंट ना, म्हणजे मग तो पुल्लिंगी आहे. ते येणार. ते म्हणजे ते येणार. ते येणार. हा, इथे पण अतीव शब्द चालेल ना? अधिक्यम जलम पिबन्ति. पाणी जलम पिते है. किंवा बहुवचन आहे परत, पिबंती, म्हणजे ते विपुलम जलम पिबंती. खूप म्हणजे विपुल. अधिक्यम वापरलं तर? अधिक्यम हा शब्द आपण इथे बसतो काल का, सूट वापरलं करतो होतं. का? हा, आपण केलं ते. चालेल. प्रचुरम. कशापेक्षा तरी काल फुलांबद्दल वाक्य होते, तर अधिक्यम म्हणजे जास्त. हा, ते अधिक्यम म्हणजे कंपॅरेटिव्ह होता तिथे शब्द. कंपॅरेटिव्ह थिंग मध्ये. म्हणून तिथे अधिक्यम वापरला होता तिकडे शब्द तो. इथे ते खूप पाणी पितातच. कमी आणि जास्त अशा दृष्टीने येते, म्हणून ते विपुलम जलम पिबंती. प्रज्ञाताई घ्या. सुंदर प्राणी है. हिरण बडा सुंदर प्राणी है. हरिण फारच सुंदर प्राणी आहे. मृग हा अतीव सुंदरम. प्राणीला काय? पशु किंवा प्राणी पण चालेल. पशु अस्ति. हा, आता तुम्ही हिरणचं काय केलं? मृग हा मृग केला. हा अतीव सुंदरम पशु अस्ति. हा, पण तिथे आता हिरण बडा सुंदर प्राणी हे मला वाटतं एकवचनी आहे इथे, म्हणून ते अस्ति आलं, म्हणून मृग आला. बडा अतीव सुंदर सुंदर पशु अस्ति.
ठीक आहे. तो हरिण नाही वापरू शकत आपण. काय ते हरिण मृगाच्या जागी हरिण हा म्हटलं तर हरिण हरिण हा संस्कृत शब्द नाहीये मला वाटतं. हरिण हो हो मराठी नाही, शब्द ह्याच्यात आहे. पुस्तकात दिलंय. दिलाय. पुस्तकात दिलंय. हरिण आहे का? पुस्तकात दिलाय. हो 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 हरिण हरिण संस्कृत शब्द आहे का? हरिण हा आहे हो का हो शब्द? हो ओके, हो मग हो चालेल. पुस्तकात हरिण पुस्तकात हा दिलंय. मृग हा असं दिलंय. अच्छा, मग हरिण हा चालेल. किंवा मृग हा. अच्छा, मग हो. चालेल. अतीव सुंदर किंवा रमणीय असं म्हणू शकतो का? मनोहर. रमणीय म्हणजे वेगळं राहतं. सुंदर नाही. हो, थोडा भेद आहे त्याच्यामध्ये. वेगळा शब्द येतो रमणीय. रमणीय म्हणजे आपण बघण्यासारखं असं म्हणतो ना आपण. मनाला आनंद देतो. हा, बघण्यालायक, तशा दृष्टीने आपण सीन रमणीय सिनरी म्हणतो. वगैरे असेल तर तर किंवा आपण रमणीय म्हणतो, म्हणजे ज्याने आपल्याला आनंद होतो ते सौंदर्य बघून, असं आहे ते. ऍक्च्युली प्रत्येक प्राणी सुंदरच असतो त्या दृष्टीने. अच्छा, कोणाचं राहिलं आतापर्यंत? तर माझं भाग्यश्री. हा, घ्या भाग्यश्री ते. यह आश्रम में रहता है. यह म्हणजे म्हणजे आणि मराठीत लिहिले तो आश्रमात राहतो. तो म्हणजे सह येणार ना. तो असं तिथे सह होणार, बरोबर. इथे यह आश्रमात म्हणजे म्हणजे हा आहे इंद्र वापरला आश्रम. इथे. आश्रमात म्हणजे सप्तमी. आश्रमे वसती. वसती, बरोबर. अयम आश्रमे निवसती किंवा वसती. ठीक आहे. किंवा आश्रमात राहतो म्हणजे तो फार जवळ पण असू शकतो, त्यामुळे तिथे एषः पण चाललं असतं. एषः आश्रमे निवसती. ठीक आहे. पण इथे अयम वापरला, आपण अयम शिकलो, अयम वापरायला चालेल इथे. अयम आश्रमे निवसती. मला एक शंका होती. चरती शब्द जो आहे, चरती, त्याचा अर्थ संस्कृत मध्ये चालणे असा पण होतो माझ्या माहितीप्रमाणे. हा, चरती चरतो भगा हा असं आपण चरती आहे, संस्कृत चालणे याच्या दृष्टीने आहे, चरती बरोबर आहे. चरतो भगा हा असं संस्कृत वचन आहे, म्हणजे चालणाऱ्याचं नशीब पण चालतं. अच्छा, असं मग चालेल, चरती चालेल तिथे शब्द मग. हा, चालण्याला चरती शब्द आहे. मग चालेल मग तिथे. चलंती ते चरती का? हा, चलंती हो, किंवा चरती चरंती, चरणे नाही, चरती म्हणजे चलंती, चालणे. चरंती चालेल दोन्ही मग तिथे. चरंती पुस्तकात पण आहे तो शब्द. हम्म. चरतीला चलंती आहे. चर आणि आणि संस्कृतमध्ये मागच्या वेळेला चलन आपल्याला ते आहे. गायी का बैल त्यांच्यामध्ये ते चरत असतात चरंती, हा, त्याच्यामध्ये पण होतं. ते चरत त्यावेळेला असतं पण त्याच्या होतं. दृष्टीने होता तो. हम्म. ते चालत चरतात म्हणून ते मला चरतात म्हणून ते वाटतं. आपण हे केलं होतं. चरंती. बरं, आणखीन कोणाचं राहिलंय? कोणी नंतर हे केलं आलंय? झाले सगळ्यांचं एक एक टर्न? हो, झालं बहुतेक. बरं, ठीक आहे. ऋषी मुनी से आते हैं. घ्या मुनीला कोणी. काय म्हणायचं? ऋषी आणि मुनी एकच ना. सर ऋषी, गौतम ऋषी हा, घ्या. ऋषी मुनी इसे अन्न खिलाते हैं. ऋषी ही कसं इथे म्हणणार ऋषी मग? म्हणून एकच शब्द येतो, त्यामुळे तुम्ही ऋषी मुनी म्हटलं तरी चालेल, किंवा नुसतं ऋषी मुनी म्हटलं नाही तर ऋषया केलं तरी सुद्धा चालेल तिकडे. ऋषयः बहुवचन एकच आहे. शब्द, हा, किंवा ऋषी, मुनयः ऋषी केलं मुनी तरी म्हणजे सुद्धा चालेल बहुवचन. तिकडे. ऋषयः इसे म्हणजे तस्मै त्याला. तम तम येणार. याला, हो, हा, कुणाला, इसे त्याला, त्यामुळे द्वितीय येणार तिकडे. अन्नाला अन्नम चालतं ना सर? संस्कृत चालेल. अन्नम. भोजयन भोजयती. खादयंती खादयंती सन्नादयती चालेल. वापरलं सर. काय सन्नादयती. काय म्हणालात? सन्नादयती. हा, कुठचा सन्नादयती. असा पण शब्द आहे का? सन्नादय आहे सर. अच्छा, खिलाते हैं खायला घालतो असं खायला नाही. घालतो याचा अर्थ खादयंती म्हणजे खादयंती. प्रेरक रूप आहे, ते स्वतः खात नाहीत, खिलवतात, त्यामुळे ते य प्रत्यय येणार तिकडे. खादयंती प्रेरक रूप येणार. ओके. ऋषयः किंवा मुनयः च. अच्छा, ऋषी आणि मुनी केले त्यांनी इथे, च घातलाय म्हणजे. ओके. पण आपण कुठं तरी ऋषी मुनी म्हणजे आपण कुठेतरी आयदर ऋषयः वापरू शकतो किंवा मुनयः चालेल दोन्ही ठिकाणी, कारण दोन्ही इकारांतच आहेत. ओके. त्यांनी ऋषी आणि मुनी असं दृष्टीने ते ऋषया मुनया च केलंय. इमम इसे द्वितीया केले. अन्नम खादयंती प्रेरक रूप केलंय. तर
खादयंती असेल तर मग भोजयंती पण चालेल ना. भोजयंती पण चालेल हो.